जागा मालकांनी का कवड्या मोजल्या आहेत का? 12 कशाचा आहे? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहरातील कचरा ज्या ठिकाणी खराबवाडी येथील दगडखाणीत टाकला जातो त्या ठिकाणी काही विकसकांनी कंपाऊंड केले आहे. हे कंपाऊंड काढून रस्ता मोकळा करण्यासाठी चाकण पालिकेचे अधिकारी आणि खेड तहसीलमधील अधिकारी जेसीबी यंत्रासह सोमवारी 19 मे 2025 रोजी पोहोचले. मात्र संबंधित विकसक यांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांच्या प्रचंड रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला. पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. अधिकाऱ्यांना हात हलवत परत जावे लागले. यावेळी अधिकारी आणि नागरिकांत चांगला संघर्ष झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहू शकता. कवड्या मोजल्या आहेत का? 12 कशाचा आहे? कशाला म्हणता? तुम्हाला सांगतो, मी अजिबात तोडून देणार नाही. तुम्ही जर जबरदस्त ऐका. घरातून जाताना कामाला जातो असे सांगून 7 मे 2025 रोजी घराबाहेर पडलेली व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना कुरुळी तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. काळूराम अर्जुन चरे, वय वर्ष 38, राहणार कुरुळी असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी त्यांचे वडील अर्जुन चरे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुणे नारायणगाव एसटी बस राजगुरुनगर एसटी बस स्थानकात वळत असताना पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धक्का लागून अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी नागरिकास तातडीने रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. नारायणगाव एसटी बस डेपोची बस सध्या अपघात झालेल्या घटनास्थळी उभी ठेवण्यात आली आहे. यातील जखमीचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान राजगुरुनगरमध्ये झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील आणि चाकण परिसरातील सुप्रसिद्ध पेपर विक्रेते नंदकुमार कर्नावट यांचं निधन झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी 19 मे 2025 रोजी रात्री उशिरा समोर आली आहे. या घटनेनं खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होतीये. नंदकुमार कर्नावट मागील 40 वर्ष पेपर विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनं कर्नावट परिवार आणि चाकण परिसरातील त्यांच्या तमाम मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जाते. घरासमोर उभी करण्यात आलेली पॅसेंजर रिक्षा अज्ञात चोरट्यांनी रातोरात लंपास केल्याची घटना मोई तालुका खेड या ठिकाणी शनिवारी दिनांक 15 मे 2025 रोजी घडली आहे. याबाबत अविनाश कुंडलिक पाटील, वय वर्ष 49, राहणार मोई यांनी महाळुंगे MIDC पोलिसांत तक्रार दिली आहे. चाकण MIDC मध्ये वाहन चालकाची नोकरी करून साठवलेले 3.5 लाख रुपये भाड्याच्या घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले होते. मात्र ओळखीच्या चोरट्याने घरात डल्ला मारून 3.5 लाखांची रोकड आणि एक 50,000ची सोन्याची अंगठी घेऊन गावाकडे पोबारा केला. सदरची घटना रविवारी 18 मे 2025 रोजी सावरदरी तालुका खेड येथे घडली आहे. या प्रकरणी दिगंबर लिंबाजी पोले, वय वर्ष 40, सध्या राहणार सावरदरी, मूळ राहणार परभणी यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून विजय अनुराध कदम, राहणार पेडगाव, जिल्हा परभणी याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यात अनेक भागात सोमवारी देखील दमदार अवकाळी पाऊस झाला. मागील 2 दिवस हुलकावणी देणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी चाकण परिसर आणि खेडच्या पश्चिम भागात सोमवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. चासकमान भागात देखील दमदार पावसाने हजेरी लावली. चाकण येथील बहुचर्चित ड्रग्ज MD प्रकरणातील आरोपी वसीम हमीद शेख, निखिल मारुती कड आणि राहुल बाळासाहेब टोपे या तिघांचा जामीन अर्ज राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी 19 मे 2025 रोजी फेटाळला. दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी चाकण ग्रँड हॉटेल समोर गाडीमध्ये ड्रग्ज MD बाळगल्याप्रकरणी तुषार कड यास चाकण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ड्रग्ज जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तुषार यास अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्याप्रमाणे चाकण पोलिसांनी तपास केला होता. त्यांच्या तपासात दिनांक 23 एप्रिल 2025 रोजीचे वसीम हनीफ शेख, निखिल मारुती कड, राहुल बाळासाहेब टोपे यांच्या मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स CDRचे पोलिसांनी विश्लेषण केले असता असे दिसून आले की त्यांचे एकमेकांशी बोलणे झाले. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की निखिल कड, राहुल टोपे यांनी तुषार कड याला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवण्याच्या उद्देशाने तो हॉटेल ग्रँड चाकण येथे येणार असल्याची माहिती वसीम शेख व हनीफ मुजावर यांना दिली होती. तसेच तिन्ही आरोपींच्या चौकशीत हनीफ मुजावर याने एका अनोळखी इसमाच्या मदतीने गुन्ह्यात जप्त केलेला अंमली पदार्थ तुषार कडच्या ताब्यातील गाडीमध्ये ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
इराणी कॅफे हॉटेल येथील पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपासाअंती संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी तुषार कड यांना ड्रग्सच्या गुन्ह्यात फसवण्याचा कट रचला होता. चाकण पोलिसांनी वसीम हनीफ शेख, निखिल मारुती कड, राहुल बाळासाहेब टोपे यांना दिनांक 7 मे रोजी अटक केली होती. दिनांक 10 मे पर्यंत पोलीस कोठडी होती. त्यानंतर तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना सोमवारी 19 मे 2025 रोजी जामीन होण्यासाठी राजगुरुनगर येथील न्यायालयात हजर केले होते. आरोपींना जामीन मंजूर केला तर समाजात चुकीचा मेसेज जाईल. आरोपी साक्षीदारांवर दबाव आणतील. आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश A.S. सय्यद यांनी सरकारी पक्षाच्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. खेड तालुक्यातील वेताळे येथे महसूल विभागाच्या वतीने लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध गावचे नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वेताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच येथे अडवण्यात आलेल्या रस्त्याची देखील त्यांनी पाहणी केली. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील सौरग्राम टेकडी येथे आदर्श सरपंच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी परिसरात विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन आवर्जून उपस्थित होते. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे सादर केला जाणार आहे. यामुळे पावसाच्या अचूक मोजणीसह पीक विमा आणि हवामान आधारित शेतीसाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महसुली मंडळाऐवजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. खेड तालुका सरपंच परिषदेच्या वतीने मंगळवार दिनांक 20 मे रोजी खेड पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी 11:30 वाजता खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसाठी मार्गदर्शनपर ग्रामसंवाद सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर यांनी दिली. 15 मे पासून बेमुदत संपात सहभागी झालेल्या पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं राजगुरुनगर येथील चांडोली जिल्हा फळरोप वाटिकेतील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या 4 तालुक्यातील 160 कृषी सहाय्यकांनी हे धरणे आंदोलन करून उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांना निवेदन दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रस्ता ओलांडणाऱ्या इस्मात भरधाव अज्ञात वाहनानं चिरडल्याची घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल पांचोलीजवळ घडली आहे. रविवारी 18 मे 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या पूर्वी अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं जसपाल सिंग बलबीर सिंग यांचा मृत्यू झालाय. जसपाल सिंग हे 30 वर्षांचे असून राहणार आळंदी फाटा, संदू रोड लाईन्स, चाकण. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप आणि बियर बार पावलोपावली निर्माण झालेत. त्यामुळे MIDC मधील अनेक मंडळी दिवसा आणि रात्री झिंगून रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चाकणमध्ये नुकताच अशाच दारूच्या नशेतील लिंगपिसाट नराधमानं कामावर निघालेल्या विवाहितेवर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली होती. आज पुणे लाईव्हच्या दर्शकांनी अशाच धुंद नशेत चाकण आंबेठाण रस्त्यावर अपघातांना निमंत्रण देत वावरणाऱ्या तळीरामांचा व्हिडिओ पाठवलाय. भर रस्त्यात वावरणाऱ्या अशा तळीरामांना कोण आवर घालणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. जीवन ज्योती महिला प्रभाग संघ सांडफोरवाडी काळूस यांच्याकडून उद्योग व्यवसायासाठी बचत गटांना 72,60,000 रुपयांचं वाटप करण्यात आलंय. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन बुधवारी दिनांक 21 मे 2025 रोजी करण्यात आलंय. यावेळी अभिवादन, मिरवणूक, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. चाकण शहराची कचराकुंडी झाली आहे. त्यामुळे खराबवाडी येथील दगडखाना असलेल्या जागेच्या मालकीबाबत अनेक बाबी समोर येऊ लागल्यात.
खराबवाडी येथे जमीन गट नंबर 357 जमीन ही सरकारी होती। सदर जागा ही पूर्वी संयुक्त चाकण ग्रामपंचायत आणि अविभक्त चाकण महसूल क्षेत्रातील जागा आहे। त्यामुळे चाकण ग्रामपंचायत विभक्त झाल्यानंतर ज्या सरकारी जमिनी आहेत त्यावर मूळ गावाचा आणि विभक्त झालेल्या गावाचा समान हक्क असल्याचं प्रशासनातील अधिकारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क बरोबर बोलताना सांगितलंय। त्यामुळे कायद्यानं चाकण नगर परिषद हद्दीतच चाकण, खराबवाडी आणि अन्य विभक्त गावांचा कचरा टाकला जात असून जे जमीन मालक आहेत हे दावे करतायत त्यात तथ्य नसल्याचं बोललं जात आहे। दरम्यान याबाबत चाकण नगर परिषद यांनी देखील जिल्हाधिकारी पुणे यांना गट नंबर 357 खराबवाडी येथील ही जागा चाकण नगर परिषद यांना अधिकृतपणे द्यावी अशी मागणी केली आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा शिर्डी मार्गे करण्यास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला असून हा या मार्गाचे संरेखन सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करावी अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। तसेच जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRTच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हा प्रकल्प रखडला असून यामुळे औद्योगिक विकासाला खीळ बसणार आहे। याकरिता बुलेट ट्रेनच्या धर्तीवर GMRT जवळ बोगदा करावा अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। रेल्वे मंत्रालयाने सादर केलेल्या नव्या संरेखन प्रस्तावात पुणे, अहिल्यानगर, साईनगर, शिर्डी मार्गाने 80 किलोमीटर वळसा घालण्यात आला असून तो तातडीने फेटाळावा असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे। इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत वाढवण पोर्टसाठी थेट कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी पुणे नाशिक मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। या नव्या मार्गाने पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील माल आणि प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक धोरणाला बाधा पोहोचेल असेही त्यांनी नमूद केले। राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संरेखन बदलण्यात आले असले तरी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धर्तीवर GMRT परिसरात भूमिगत बोगदा बांधून पर्याय सुचवण्यात आला तरी देखील GMRT कडून कोणताही ठोस प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही। रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प महारेलऐवजी मध्य रेल्वे मार्फत राबवण्याचे संकेत दिल्याचेही भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले। यामुळे राज्य सरकारच्या 50% आर्थिक सहभागासह सध्याचा नियोजनबद्ध आणि मर्यादित खर्चाचा आराखडा धोक्यात येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून GMRT परिसरात बोगदा बांधण्याची अट घालूनच प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करावा हीच महाराष्ट्राच्या हिताची दिशा ठरेल असे भुजबळ यांनी स्पष्ट केले। ट्रेनवरील पेंटोग्राफ उपकरण ओव्हरहेड हाय टेन्शन पॉवर लाईन्समधून वीज ट्रान्सफर करते, जे ट्रेन चालू असताना लाईन्सशी संपर्क साधते आणि तोडते। या घर्षणामुळे खूप मजबूत रेडिओ हस्तक्षेप होतो जो GMRT ज्या फ्रिक्वेन्सीवर चालते त्या सर्व फ्रिक्वेन्सीज व्यापतो। रेल्वे हे 1800 मेगाहर्ट्झ किंवा त्याहून अधिक फ्रिक्वेन्सीवर हलवण्याची मागणी GMRTने केली आहे। रेल्वे मार्ग आणि गाड्यांचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी संप्रेषण उपकरणाद्वारे वापरली जाणारी फ्रिक्वेन्सी GMRTच्या समान फ्रिक्वेन्सी श्रेणीत येते। यामुळे वेधशाळेतील डेटा पूर्णपणे निरुपयोगी होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे पुणे नाशिक थेट रेल्वेला खीळ बसली आहे। मात्र आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चाकण पालिकेच्या कचऱ्याचा प्रश्न आता आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। कारण चाकण पालिकेचा कचरा आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी गावाच्या हद्दीत ज्या दगडखानीत टाकला जातो त्या ठिकाणी एका विकसकाने रस्ता बंद केल्यानं मागील आठवडाभरापासून चाकणची कचरा कोंडी झाली आहे। आता या विकसकाने काही जणांची या ठिकाणी नेमणूक केली असून त्यांनी कायदेशीर लढ्यासोबत थेट 2 हात करण्याची तयारी केल्यानं मोठे वादाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत। सोमवारी दुपारी बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या चाकण पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि खेड तहसीलच्या अधिकाऱ्यांना संबंधित जमीन मालकांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला। अखेर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले। त्यानंतर देखील रस्ता खुला करता आला नाही। अखेर JCB यंत्रासह आलेल्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले। सोमवारी दिनांक 19 मे 2025 रोजी या ठिकाणी नेमकं काय घडलं, बिरदवडी व खराबवाडी येथील काही स्थानिक रहिवासी आणि विकसक मंडळींचे येथील प्रतिनिधी यांनी काय सांगितले जाणून घेऊया। कोणाला विचारून आणला JCB तुम्ही? कोणाला विचार? मी रेल्वेचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे। माझ्याकडे अथॉरिटी आहे याची, माझ्याकडे अथॉरिटी आहे। ग्रामपंचायतीकडे काय तुमच्या जागा आहे का? 7-12 इथं काय संबंध तुमचा? अरे तुम्ही सांगता तुम्ही दादागिरी लावली, ही दादागिरी तुम्ही लावलेली आहे। मी तुम्हाला इथं गेट करून देणार नाही। आम्ही काही येडे का? पत्र दिलेलं बिना पत्राचं नाही। तुम्हाला जागा मालकांनी काय कवड्या मोजल्या आहेत का? 7-12 कशाचा आहे?
कशाला म्हणता आणि तुम्हालाही सांगतो यांना मी अजिबात तोडून देणार नाही. तुम्ही जर जबरदस्त ऐका, एक मिनिट, तुम्ही जर जबरदस्ती तर पत्रे काढले काढून टाका, नाही तर बघा फोडून टाका. का बरं काय नाही बोलायचं? मी कसं काय नाही बोलायचं? बोला तिकडं ते नेलगे एक सांगतो, परवानगी दिली ना तर आपण देणार नाही. ते तुमच्या माणसाला तुम्ही तुमच्या घ्या. जर तुम्हाला एवढा त्रास होता असेल तर आम्ही 25 वर्ष काही कसं केलं, आमची माणसं मिळले तिथं. त्याचं काय माझ्या पत्राचं तुम्हाला किती तारखेला आले माहितीये का? आम्हाला इतका त्रास होतो त्याचं काय नाही. तुम्ही नाव नरेंद्र मधुकर मोरे, सर्वे नंबर 357. या प्रॉपर्टीच्या मालकांनी मला इथं नमूद केलेलं आहे. प्रॉपर्टीचे मालक? शिवकुमार नेलगे म्हणून. कागदोपत्री मला इथली ऑथॉरिटी दिलेली आहे. आपलं नाव काय म्हणलं? नरेंद्र मधुकर मोरे. तुम्हाला अधिकार काय काय दिलेले? मला सर्वच अधिकार आहेत. पॉवर ऑफ बॅटरी आपल्याकडे? पॉवर ऑफ बॅटरी नाही, पण अधिकार पूर्ण आहेत मला. तर ह्या अनुषंगाने आम्ही चाकण नगरपालिकेला पहिलं मी पत्र दिलेलं आहे 9 तारखेला. 9 तारखेला पत्र दिल्यानंतर चाकण नगरपालिकेने आजपर्यंत काय केलं? बरोबर. सगळ्यात पहिला मुद्दा, त्यांनी आमच्यावर ब्लेम केला की हा रहदारीचा रस्ता आहे. ज्यावेळेस आम्ही जागा खरेदी करून घेतली त्यावेळेस आम्हाला प्रत मिळाली, त्यामध्ये रस्त्याचा कुठलाही उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, जो आता हा रस्ता आहे, ज्या आमच्या कंपन्या आहेत वरच्या, त्यांनी आम्ही स्वखर्चाने करून घेतलेला आहे तो रस्ता आहे. याच्यापूर्वी 10 वर्षापूर्वी चाकण नगरपालिकेने आमचा गेट तोडून आरेरेरी करून कचरा टाकायचं चालू केलं. कचरा टाकायचं चालू केल्यानंतर आमच्या एका माणसावर गुन्हासुद्धा दाखल झाला होता. राजूबाई म्हणून आमचा वॉचमॅन होता, त्याच्यावर की जबरदस्ती गेट तोडला होता आणि आमच्याच माणसावर गेला. त्यावेळेस तत्कालीन CO यांनी आमच्या हातापाया जोडून 6 वर्षाची मुदत मागितली होती. 6 महिन्याची मुदत मागितली होती. 6 महिन्यानंतर तत्काल 22 वर्ष होत आहे ते कचरा टाकतायत. आम्हाला गावकऱ्यांनी पत्र देऊन त्यांच्या आरोग्याविषयी सांगितलं की तुम्ही हा निर्णय घ्या, तुमचा ओपन प्लॉट असल्यामुळे इथं कचरा टाकला जातो, आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांच्या वारंवार पत्राला आम्ही फॉलोअप करून आम्ही आमचा निर्णय घेऊन आम्ही आमचे शेड मारलेले आहे. आमचे शेड मारल्यानंतर चाकण नगरपालिका आमच्यावर गुन्हा दाखल करायच्या वगैरे धमक्या देते. आम्हाला फोन येतात पोलीस स्टेशन वगैरे. ही त्यांची आरेरेरी आहे, आमची नाही. माझ्या मालकी हक्काच्या प्लॉटमध्ये मी त्यांना जागा देणार नाही, अजिबात जागा देणार नाही. आता मग इथं वॉल कंपाऊंड जे केले त्यांचं जे म्हणणं आहे ना, वॉल कंपाऊंड सॉरी पत्र्याचं कंपाऊंड, त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे मी काल त्यांची भूमिका समजून घेतली, तर त्यांना फक्त त्यांच्या ह्याच्यापुरतं तो जो रस्ता आहे, कारण तो फक्त त्यांनाच नाही बाकीच्या लोकांसाठी सुद्धा तोच रस्ता आहे, तो सगळ्यांचाच रस्ता तुम्ही बंद केला? हो, सगळ्यांचाच बंद केला. मी माझ्या कंपन्यासाठी पर्यायी रस्ता दुसरीकडून केलेला आहे. तो कुठून केलाय रस्ता तुम्ही? शेवटच्या कोपऱ्यातनं माझ्या. आणि यांच्यामुळं माझं 25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. हा जो पत्रा रस्त्याचा खर्च हा चाकण नगरपालिकेमुळं झालेला आहे. चाकण नगरपालिकेमुळं माझं बरंचसं नुकसान झालं. माझ्या विदेशातल्या कंपन्या प्लॉट मागायला आल्या होत्या. प्लॉट मागायला आल्यानंतर तो कचऱ्याचा वासना आज जायला रस्ता नसल्यामुळे, कचऱ्यामुळं त्या कंपन्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही. आता तुम्ही ही जागा मदरसन कंपनीला काहीतरी देतात, त्यांनी तुम्हाला हा कचरा डिपो बंद करा अशी अट घातली? अशी अट वगैरे काही नाही मदरसनची वगैरे. मदरसनचं आमचं बोलणं एवढंच आहे, ते म्हणतात की आमची काही जागा तुमच्याकडे आलेली, तर त्याच्यावर आम्ही मोजणी करून त्यांचं काय असेल त्यांचं समाधान करणार आहोत. आता तुम्ही ही जागा मदरसनला दिली आहे भाड्याने? नाही, भाड्याने वगैरे काय नाही. या आमच्या मालकी हक्काची जागा आमच्याच नावावर आहे. नमस्कार, मी सौ कल्पना मोहन पवार, मी बिरदवडी गावची उपसरपंच बोलते आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे. आता
या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी कचरा डेपो तयार केलेला आहे. हा खरं तर आजूबाजूच्या गावातील म्हणजे चाकण सारख्या ठिकाणून खराबवाडी जरी हद्द असेल तरी हा खरं तर आमचा गावचा एरिया आहे आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून इथं कचरा टाकतात आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आणि रात्रीचा कचरा येतो, कधी दिवसाचा येतो आणि तिथं तो पेटवला पण जातो. त्यामुळं धुराने आमच्या या ठिकाणी गावामध्ये अनेकांना श्वसनाचा रोग म्हणजे आजार तयार झालेत, घशाचे आजार तयार झालेत, श्वसनाचे आजार तयार झालेत आणि यामुळे खरं तर खूपच त्रास होतोय. आणि आज या ठिकाणी आम्ही पत्राचं कंपाऊंड शासनातर्फे लागलेलं आहे तिथं, पण जागा मालकांनी लावलेलं आहे खरं म्हटलं तर ते. पण आज रोज आमच्यावरती असे नाही ते आरोप केले जातात ते म्हणजे बाजूच्या गावचे म्हणजे चाकणसारख्या ठिकाणचे लोक आमच्यावर आरोप करतात तिथे. पण या ठिकाणी त्यांना आज 4 दिवसापूर्वी कचरा त्यांच्या तिथं साचतोय तर त्यांना एवढा त्रास होतोय. तर आम्ही 20-25 वर्ष झाले या ठिकाणी कचरा साचतोय तर आम्ही काय करावं? आमच्या गावातील प्रश्न हा कोण सोडवणार आहे? तर आम्हाला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा काही कमी नाहीये. मला जे कोणी जर आमच्यावर आरोप करतात ना, आम्ही पण आमची गावची लोक काही कमी नाही. आम्ही पण ते करू शकतो, जे तुम्ही करणार आहेत ना ते आम्ही पण करू शकतो. मला त्यांना एवढंच सांगायचंय आणि ह्यावर काहीतरी ठोस उपायच केला पाहिजे. म्हणजे आता तुमचं म्हणणं असं की हे जे कंपाऊंड केलेलं आहे हे योग्य आहे आणि असंच ठेवलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? ते तर योग्यच आहे, कारण जेव्हापासून कंपाऊंड केलं ना तेव्हापासून या ठिकाणी कचरा यायचा पूर्ण बंद झालेला. मी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब शिळवणे या ठिकाणी खराबवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गट नंबर 357 गेली 20 वर्ष चाकण नगर परिषद किंवा त्यावेळेला पहिली ग्रामपंचायत असेल ते दांडगाईनं बळजुबरीनं या ठिकाणी आमच्या गट नंबर 357 मध्ये कचरा टाकीत होते. त्याच्यानंतर आमचे वाघजाईनगरचे ग्रामस्थ, खराबवाडीचे ग्रामस्थ, खराबवाडीची ग्रामपंचायत, बिरदवडी ग्रामस्थ आम्ही अनेक वेळा आंदोलन केलं. मी एक वेळेला आमरण उपोषण केलं तहसीलदार कचेरीसमोर. त्यावेळेला तहसीलदारांच्या समवेत चाकण नगर परिषद आणि त्यावेळेला खेड नगर परिषद सुद्धा कचरा या ठिकाणी टाकीत होती. खेड नगर परिषदच्या लेटर हेडवर चाकण नगर परिषदनी पण सही केलेली आहे, त्यांचा सही शिक्का आहे. तर त्यांनी असं लिहून दिले की त्यावेळेला मला वाटतं डिसेंबरमध्ये 2015 साली आम्ही उपोषण केलं आणि त्यांनी फक्त 3 महिन्याची मुदत दिली. ते माझ्याकडे लिखी लेटर आहे. तरी सुद्धा त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष त्यांनी दांडगाईने या ठिकाणी कचरा टाकला आणि हा फार मोठा आमच्यावरती अन्याय आहे. आणि त्याच्यानंतर त्या कचऱ्यामुळं एक जणांची मला वाटतं पत्नी हे झाली, त्याच्यामुळं आजार अनेक निर्माण झाले सरपंचांनी सांगितलं. त्याचबरोबर त्या कचऱ्यावरती अनेक कुत्री जोगवतात. ती कुत्री पिसळून अनेक गायींना, अनेक म्हशींना, अनेक माणसांना त्यांनी चावलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेला हे जे आमच्यावर जे बळजुबरीने दांडगाईने हे चाकण नगर परिषदवाले, शिवाय चाकण नगर परिषदच नुसती टाकीत नाही, त्यांनी लेटर लिहिलं की 3 महिने आम्हाला मुदत द्या. परंतु त्यांचे जे काही शिवा असतील किंवा हे चाकणमधले जे काही आता कुणी बाईट देत असतील त्यांनी पैसे घेऊन पिंपरी चिंचवडचा आणि इतर सगळ्या परिसराचा कचरा या ठिकाणी आणून टाकला आणि आमच्यावर अन्याय केला. त्यांनी अशा प्रकारची बाईट नाही द्यायला पाहिजे. ऑलरेडी तुम्ही जर तुमच्या जागेतला कचरा तुमच्या जागेमध्ये टाकू शकत नाही तर तुम्ही तुमच्या नगर परिषदेमध्ये किंवा तुमच्या जे काय कार्यकाल आहेत, कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्ते किंवा नेते म्हणून पूर्णपणे असक्षम आहात, तुम्ही अयशस्वी आहात. तुम्ही दुसऱ्याच्या जागेमध्ये कचरा टाकायलाच नाही पाहिजे. अशा प्रकारची बाईट दिलीच नाही पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या जे काही हे झाले, बरेच जण मृत्युमुखी पडले, त्यावेळेला त्यांचे जे काय अधिकारी होते त्यांच्यावरती 302चा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे, कारण ते जबाबदार आहेत या गोष्टीला. आणि आता जे काही आणि आम्ही त्यावेळेला काय केलं की जे काही खाजगी मालकांच्या त्या जागेत टाकीत होते त्यावेळेला खाजगी मालकांक गेलो. आता आम्हाला हे नगर परिषदवाले म्हणा, शासकीय अधिकारी म्हणा, आम्हाला ऐकत नाही, पण तुम्ही तुमच्या जागेत टाकून घेता याचा अर्थ तुमची संमती आहे. म्हणून जर इथून पुढे कोणती दुर्घटना घडली, कोणते आजार निर्माण झाले, कोणी मृत्युमुखी पडलं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू. म्हणून त्यांनी काय केले की आता त्यांनी कंपाऊंड केले आणि त्यांनी ते बरोबर केले. आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहोत आणि जर त्यांनी परत आता जर कचरा टाकायला चालू केलं तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर यायला तयार आहे, आंदोलन करायला तयार आहे. धन्यवाद. आता चाकणचं इथं पडतो, तुमच्या खराबवाडीचा कुठं जातो कचरा? खराबवाडीचा पण बंद झालाय, आता इथंच येत होता तो पण बंद आहे. तो पण बंद आहे. तिथली पण पूर्ण कचरा हो बंद आहे. तुमच्या बिरदवडीचा कुठं जातो कचरा? आमच्या बिरदवडीचा आमच्या गारण जागेमध्ये आम्ही सोय केलेली आहे कचऱ्याची. मी बाबासाहेब पवार,
बिरदवडी गाव माजी सरपंच। या ठिकाणी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गेल्या 20 वर्षापासून चाकण असेल, खराबवाडी असेल, शेजारची गावं असतील, गट नंबर 357 खराबवाडीमध्ये खाणी एरियामध्ये कचरा टाकायचे काम करतायत। तो कचरा सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा उपद्रव मूल्य कमी होतं, परंतु गेली 15 वर्ष याचं उपद्रव मूल्य एवढं मोठं वाढलंय की जरी 357 गट नंबर खराबवाडीमध्ये असला तरी शेजारी बिरदवडी गाव राहिला आहे, बिरदवडी गावातले ग्रामस्थ राहिले आहेत, तर तो कचरा टाकल्यानंतर पावसाळ्याच्या वेळेस पाऊस पडतो, पाण्यामध्ये कुसतो, त्यावेळेस अतिशय दुर्गंधी वास येतो। उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पेटवला जातो त्याचा धुराचा अतिशय उग्र वास येतो आणि त्याचं पाणी झिरपून आमच्या या परिसरातल्या सर्व विहिरी पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या पाण्याच्या दूषित झाल्या। याच्यावर हे होत असताना बिरदवडी ग्रामस्थ असतील, खराबवाडी ग्रामस्थ असतील, माझ्या शेजारी याकडे आपल्या खराबवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब आहेत, शिळवणे साहेब आहेत, त्यांनी खूप मोठं या ठिकाणी आंदोलन केलं। त्या आंदोलन करत असताना आपले तहसीलदार असतील, वेळोवेळीचे चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग असेल, प्रांत साहेब असेल, यांनी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी येऊन की बाबा आम्हाला 2 महिने मुदत द्या, आम्ही कचरा बंद करतो, आम्हाला 6 महिने मुदत द्या, आम्ही कचरा बंद करतो। प्रत्येक वेळेस आम्ही लिखित मागितलं पण कधी आम्हाला लिखित दिलं नाही, फक्त आम्हाला सांगितलं की बाबा यस आम्ही कचरा बंद करतोय। हा जो होणारा त्रास आहे तो खूप मोठा होता आणि मी प्रत्येक वेळेस साहेबांना आग्रहाची विनंती करायचं, साहेब इथं थांबू नका, रस्त्यावर आपण खाणीवर जाऊ आणि त्या ठिकाणी येणारा धूर आणि वास आपण 1 तास थांबू, याच्यापासून किती त्रास आहे हे तुमच्या गांभीर्याने लक्षात येईल। परंतु प्रशासनाने कायम चालढकल करत आत्तापर्यंत 15 वर्ष कचरा त्या ठिकाणी टाकतच आलेत, परंतु योगायोगाने म्हणावं किंवा काय की ते जागा मालक निलगे साहेब या ठिकाणी आले, त्यांची जागा आहे, त्यांनी जागेचं त्यांचं कंपाऊंड केलं। कंपाऊंड केल्यानंतर त्या ठिकाणी जाणाऱ्यांना रस्ता होता, तो रस्ता बंद आला, तो बंद झाल्यामुळं त्या ठिकाणी जाणारी वाहनं कचऱ्याची बंद आली आणि गेली 4 दिवसापासून ह्या परिसरामध्ये वास येण्याचं, धुराचं प्रमाण अत्यल्प कमी होत चाललेलं आहे। परंतु आमची एकच मागणी आहे की ह्या पद्धतीने हे कायमस्वरूपी बंदच राहावं। ज्या ज्या गावांचा प्रश्न असेल त्यांनी त्यांच्या गावाचा प्रश्न आपापल्या पातळीवर सोडावा। इथं 357 खराबवाडी जरी असेल, आम्ही खराबवाडीत टाकतोय, बिरदवडीचा काही संबंध नाही, परंतु बिरदवडी गाव शेजारी आणि बिरदवडी गावालाच याचे सगळे श्वसनाचे त्रास होत आहेत, दूषित पाण्याचे त्रास होत आहेत किंवा या ठिकाणचे सगळे कूपनलिका खराब झालेले आहेत त्याचे त्रास होत आहेत। शेजारी WMIDC आहे, त्या कंपन्यांना देखील याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, कामगार वर्गाला त्रास होतोय। मी प्रशासनाला पुन्हा एकदा या निमित्ताने विनंती करतो की ज्या चाकण नगर परिषद असेल, संबंधित ग्रामपंचायती असेल, त्यांनी आपापल्या जागेमध्ये आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आमची सूचना नाही आहे की आमची विनंती आहे, तुम्ही तुमच्या कचऱ्याचं नियोजन करा, कृपया या ठिकाणी परत कचरा टाकू नका अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।